गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेत 5 आणि आम्ही आता आहे स्वारगेटला. मी आणि मम्मी आम्ही निघालो होळीसाठी गावाला. आम्ही जस्ट बसमध्ये बसलो आणि इथे आमची ना कोणीतरी लॅपटॉपची बॅग चोरून घेऊन गेलो. आणि यावेळेस फायनली पहिल्यांदा असं झालं की लगेच चोर सापडलाय पण आणि त्यांचे बॅग लॅपटॉप सगळं मिळालं. पण आत्ता आम्ही मुळशीपर्यंत पोहोचलो आणि इथं मुळशीला गाडी थांबली आहे नाश्ता करायला. सकाळचा प्रवास इतका पटपट होऊन जातोय की झोपेतच सगळा प्रवास होऊन जातोय. त्यामुळे आता ऑलमोस्ट आम्ही उन्हाच्या अंतर घरी पण पोहोचू. आता आम्ही पोचलो महाडला आणि मम्मी थोडी भाजी वगैरे आणायला गेलात. तोपर्यंत मी थांबले तर त्यांची वाट बघत. आमच्या गावातलं जे मंदिर आहे तिथे उद्या मूर्ती बसवायचा कार्यक्रम आहे. त्यामुळे आता आम्ही सगळे निघालो मंदिरात. जे उद्याची तयारी असेल ते सगळं करायला. सगळ्या गावातल्या बायका वगैरे आहेत. इकडे बघा सगळ्यांनी कामच करतायत ना. हे ना असं बघा सांगा ना या दोघींना. नाही येणार. या साईडला डेकोरेशनसाठी हार बनवायचं चालू आहे आणि मी तुम्हाला आता आतून मंदिर दाखवते. हे आहेत मंदिरातले जुने देव. आता हे चेंज करून उदयाच्या जागी नवीन देव बसवले जाणार आहेत. हे आहेत नवीन देव. हे असं कापडात गुंडाळलेले आहेत. उद्या त्यांचा अभिषेक वगैरे करून त्यांची स्थापना. इथं मस्त गाणी म्हणता म्हणता यांचं काम चालू आहे सगळ्यांचं. मुक्ताबाई माळण झाली म्हणे मुक्ताबाई माळण झाली. बिगर पाण्याचं बाय बाय बिगर पाण्याचं बाय बाय बिगर पाण्याचं बिगर पाण्याचं बाय बाय बिगर पाण्याचं बिगर पाण्याचं. तुम्हाला पण घेते व्हिडिओ. काजल दूध दिलं आहे त्यात. मला इतकं बेकार गरम होत होतं की माझी टिकलीच पडून गेली कुठेतरी. मग त्या गावातल्या काकूंनी मला एवढं मोठं कुंकू लावून दिलं होतं. देवाचं नाव घेतलं तरी चालेल कारण देव आपले आता झोपलेले आहेत. आपल्याला काय वेगळं सांगायची गरज नाही. उद्याच्या पूजेची मस्त तयारी चालू आहे इथे आतमध्ये आणि मी आत आले आता ते होमच्या साईडनी रांगोळी काढायला.
ते करते तुमचं काम करायचं इकडे हे सगळे बनवत आहेत आता रात्रीसाठी जेवण, आमटी, भात वगैरे. फोटो कशाला, अख्खा व्हिडिओ घेते आचार्यांचा, युट्यूब वर टाकते. मस्त वासत. यांनी बनवलं हे, यांना ऑर्डर्स द्या. इकडे भात पण तयार आहे. हे काशनाथ चांदलेकर आहेत, यांना ऑर्डर्स द्या. यांनी आजचं आणि उद्याचं पण जेवण बनवणार आहेत. बघा तुमची जाहिरात केली मी. जवळजवळ 10 वाजून गेलेत आणि दुपारी 3 वाजता आलेलो आम्ही. आता सगळे हार वगैरे उरकून जेवायला बसलोय. ऑलमोस्ट आता सगळी तयारी झाली आहे, पण थोडंफार जे काय राहिलं आहे बेसिक रांगोळी वगैरे डेकोरेशन, ते आता हे सगळे लोक रात्रभर करत बसणार आहेत. पण मी चालले आता घरी. काच खाली का थोडी पूर्ण इथे वणवा लागलाय डोंगरात. तो मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. व्हिडिओ मध्ये काय एवढं क्लिअर दिसत नाही. हे रांगोळ्या वगैरे काढून सगळी उद्याची तयारी केली आहे. पूर्ण गावामध्ये अशा रांगोळ्या काढलेल्या आहेत. यांच्या मस्त गप्पा चालू आहेत. आता मंदिरातलं सगळं आवरून आता घरी आलोय. सगळेजण अंगणात मस्त गप्पा मारत बसले. सो मी पण आता चालली आहे त्यांच्यासोबत. आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्याचा ब्लॉग पाहायला विसरू नका, कारण उद्याचा पूर्ण मंदिराचा कार्यक्रम मी शूट करणार आहे. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.